आता आपण सांगितलेलं होतं की हे जे कोळसा इथं मेन सोर्स, आता जिथं थर्मल पॉवर प्लांट यूज होणार आहे तिथं काय पाहिजे? कोळसा पाहिजे. पाहिजे का नाही? मग फॉर्मेशन ऑफ कोल, क्रूड ऑइल, हे जे काही जीवाश्म इंधनात फॉसिल फ्युल्स हे कशा पद्धतीनं काय व्हायला लागल्यात, प्रोड्यूस व्हायला लागलेत, ते आपण थोडस या स्लाइडच्या माध्यमातून पाहूया. येते का लक्षामध्ये? तर काय, हे ज्या अर्थवरती व्हेरियस टाईपचे काय तिथं सर्वाइव्ह करायला लागले सगळेच ऑर्गॅनिझम आहेत, बर्ड्स आहेत, अॅनिमल्स आहेत, जेवढे काही क्लासिफिकेशन मध्ये फायलम पाहिलं होतं आपण, सगळ्या किंगडम त्याच्यामध्ये प्लॅन्टी, अॅनिमेलिया सगळे चालले त्याच्यामध्ये, येऊस आले. मग ते काय होतील काही कालावधीनंतर, जो जन्माला आलेला आहे त्याची डेथ तर निश्चितच आहे, युनिव्हर्सल ट्रूथच आहे. त्रिकालाबाधित सत्य. मग काय होतील ते काही कालावधीनंतर मरण पावतील. मरण पावून राहत का नाही? मरण पावली. मग मरण पावल्यानंतर आपला लॉ आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तो लॉ सांगतोय काय की जी एनर्जी आहे ती क्रिएट ही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. एनर्जी काय आहे? स्टेबल आहे, स्थिर आहे या विश्वातली पूर्ण. मग हे जे काही ऑर्गॅनिझम आहेत, मग प्लांट्स असतील, छोट्यात मोठ्यातला मोठा एलिफंट पासून ते छोट्यातला मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये काहीतरी एनर्जी शिल्लक राहणार आहे. मग ती एनर्जी काय होईल? काही इन्व्हायरमेंट मध्ये काय रेडिएशनच्या माध्यमातून जाईल आणि काही एनर्जी जी आहे त्यांच्या फॉसिल मध्ये, फॉसिल म्हणजे काय? त्यांचे जीवाश्म जे काही ऑर्गन शिल्लक राहणार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ती एनर्जी राहणार आहे. मग काय होईल? हे फॉसिल काय अशीच पडून राहणार आहेत का जमिनीवरती? नाही. मग हे आतमध्ये गाडले जाणार आहेत. कशामुळं? विविध प्रकारचे काय राहतात तिथं भूगर्भामध्ये इन्व्हायरमेंटल जे काही हालचाली व्हायला लागलेल्या आहेत, मग त्याच्यामुळे काय होतील? ट्रिमेंडस हीट असेल, ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर असेल, दॅट अफेक्ट ऑन दॅट पर्टिक्युलर ऑर्गॅनिक बॉडी. ही जी ऑर्गॅनिक बॉडी आहे, हे जे ऑर्गॅनिझमची शरीर आहेत, हे काय होतील? कालांतरानंतर डिके कुजायला लागतील, आतमध्ये गाडले जातील फॉसिल्स यांचे जे जीवाश्म, आणि परत त्याच्यावरती बऱ्याचशा प्रमाणात ही प्रोसिजर होणार आहे. हे आतमधले लेअर आहेत, म्युकसचा लेअर आहे, ह्युमसचा लेअर आहे, हार्ड स्टोनचा लेअर आहे. त्याच्यानंतर काय? स्टेप बाय स्टेप ही जी बॉडी जी आहे, रिमेन्स ऑफ अॅनिमल्स अँड प्लांट्स, हे जी काही शिल्लक राहिली बॉडी त्यांच्यामध्ये एनर्जी शिल्लक होती. दिस एनर्जी काय होणार? हीच एनर्जी पुन्हा परत खालच्या 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 थराला, कशामुळं? अंडर ट्रेमेंडस प्रेशर, हे जे काही वातावरणाचा दाब आहे, वातावरणामध्ये असलेली हीट आहे, ऍज अ रिझल्ट त्याच्यामुळे दे गेट कन्व्हर्टेड इनटू फ्युल्स. ते कशामध्ये कन्व्हर्जन होणार आहे? इंधनामध्ये कन्व्हर्जन होणार आहे. मग आपण जे पेट्रोल डिझेल सांगितलं होतं काल, आपल्याकडे स्लाइड नव्हती, तोंडी सांगितलं मी हे सुद्धा. मग काय होईल? खालच्या थरामध्ये जे आहे हे जीवाश्म इंधन म्हणून आपल्या क्रूड ऑइल असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, कोल असेल, मग नॅचरल गॅस असेल, त्याच्यामधून जे आहे आपण जे काही गॅसियस फॉर्म मध्ये एनर्जी होती ती नॅचरल गॅस म्हणून काढतोय. जे काही लिक्विड फॉर्म मध्ये ऍसिड होते आतमध्ये शरीराच्या बॉडीच्या आतमध्ये, सायट्रिक ऍसिड आहे, ऑक्झॅलिक ऍसिड आहे, आहेत का नाही ऍसिड, ऍसिटिक ऍसिड आहे, ते ऍसिड काय करतील? बॉडीच्या आतमध्ये तिथं राहतील आणि त्यांच्यामध्ये जे राहणारे काही कार्बोहायड्रेट्स आहेत, लिपिड्स आहेत, प्रोटीन्स आहेत, ते काय फॅक्टर तिथं अफेक्ट करतील आणि त्यांचंच रूपांतर पेट्रोल डिझेल हे काही लिक्विड फॉर्म मध्ये असलेलं इंधन आहे त्यांच्यामध्ये होईल. आणि जे काही सॉलिड फॉर्म मध्ये मटेरियल आहे त्याची काय? तो खडक बनेल, कोल बनेल, दगडी कोळसा बनेल, आणि तोच कोळसा आपण काय त्या कोलच्या माध्यमातून कुठं आणलोय? थर्मल पॉवर प्लांट साठी वापरायला लागलेला आहे. मग आता ही इंधन जे आहे एका दिवसामध्ये होणार आहे का? आपण सांगितलं होतं ही जी प्रक्रिया आहे कितीतरी, हे जे फॉसिल फ्युल आहेत कशापासून बनले आहेत? रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स, अॅनिमलच्या प्लांटच्या काय शिल्लक भागापासून बनायला लागल्यात, अवशेषापासून. मग प्राणी मेला, मग हे लगेच होणार आहे का? भरपूर दिवस तिथं स्पेंड व्हावं लागणार आहे, व्यतीत व्हावं लागणार आहेत. मग त्याच्यामुळेच सांगितलेलं आहे की फॉसिल फ्युलचे साठे कसे आहेत? लिमिटेड आहेत, मर्यादित आहेत, आणि त्यांच्यामुळेच काय होणार आहे? आपल्याला कमी पडायला लागला. तो कोळसा त्या पॉवर प्लांटला, कोळसा किती आहे? असं जर चालू झाला तर कोळशाचा वापर नवीन लगेच निर्माण व्हायला लागलाय का? ती कशी आहे? लेंदी प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये भरपूर दिवस लागणार आहे. आणि हे जे आहे सांगितले
फ्युल्स ऑब्टेन्ड फ्रॉम द रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स इज कॉल्ड एज फॉसिल फ्यूल. फॉसिल फ्यूल म्हणजे जीवाश्म इंधन. म्हणजे काय? जे काही प्लांट्स आणि एनिमलच्या रिमेन्स भागापासून, पार्ट पासून, कंपोनंट पासून बनलेला आहे, त्या फ्यूलला आपण काय म्हणलो? फॉसिल फ्यूल असं म्हणाया लागलो आहोत. फॉसिल फ्यूल कळलं का? हे जे जीवाश्म इंधन आहेत. मग हे जीवाश्म इंधन तयार होण्यासाठी भरपूर दिवस जातात. डिपॉझिट्स ऑफ फॉसिल फ्यूल्स आर लिमिटेड. हे जे काही तयार झालेले फॉसिल फ्यूल आहेत, लिमिटेड आहेत, मर्यादित आहेत, कमी आहेत, शॉर्टेज पडणार आहे यांचं. आणि ह्याचा वापर भरपूर आहे. पुरवठा कमी असेल आणि वापर जर जास्त व्हायला लागलाय, आता आपले नोट्स काढलोय आपण, तिकडून नोट्सच येणार ऑफिस मधून प्रिंटरद्वारे, आणि तुम्ही मागायला लागल्या नोट्स द्या, नोट्स द्या. पुरवठा होऊ लागेल का तेवढा? आहे का नाही? मागणी जास्त आहे, पुरवठा कमी आहे. त्या पद्धतीने हे जे फॉसिल फ्यूल बनण्याची प्रक्रिया लेंदी आहे. का बर? मिलियन्स ऑफ इयर्स, ट्रिलियन्स ऑफ इयर्स, लाखो अब्जो वर्ष लागणार आहेत ते फॉसिल फ्यूल बनण्यासाठी. मी कालच सांगितलोय, 2 दिवसाखाली मेलाय. अरे झोपू नको रे बाबा, तुला झोप का बरी? इकडे बर जरा पुढल्या बाजूला. तू असं डोळे झाकायला दररोजच झोपतोयस का म्हणतो तू? आजच झोपायला लागला? रात्री काम करतय. अभ्यास करत असेल जास्त, त्याचं बरोबर आहे. हे जे असो, झोपू नको, लक्ष दे. काय बोर व्हायला लागले का लगेच? आता तर झाले की ते. चला पुढे घेऊया. हे जे फॉसिल फ्यूल आहेत, लिमिटेड आहेत. म्हणूनच आपल्याला कुठे जायचे? हरित ऊर्जेकडे जायचे. आता ग्रीन एनर्जीकडे जायचे सांगितलंय. ही जी एनर्जीची सायकल होती, चक्र, थोडं ऍज इट इज, लगेच ऍज इट इज ऍट अ टाइम ते तयार होऊन राह का नाही? काय व्हावं लागल? हे जे अॅनिमल्स, प्लांट्स तयार व्हावे लागतील, ते मरावे लागतील, त्याच्यासाठी मरावं लागणार आहे. मेल्यानंतर मग ती सायकल एनर्जी जी आहे, इथली एनर्जी इकडे जाईल, ट्रान्सफर होईल, आणि त्यांच्यापासून मग भूगर्भामध्ये ज्या काही इन्व्हायरमेंटल हालचाली होत आहेत, त्यांच्यामुळे काय व्हायला लागलं? हे फॉसिल फ्यूल बनायला. लॅक्स ऑफ इयर्स अगो. काय एवढे वर्ष लागतात? हजारो, लाखो. प्लांट्स अँड एनिमल्स गॉट ब्युरिड इन टू द अर्थ. ब्युरिड म्हणजे काय? पुरले जाणे, रोवले जाणे, ब्युरिड करणे. ब्युरिड म्हणजे गाडले जाणे. हे अवशेष गाडले जातात आणि त्यांच्यापासून आपण फॉसिल फ्युल्स जे आहेत, जीवाश्म इंधन, म्हणून आपण एक क्रूड ऑइल वापरा. दे वेर कन्व्हर्टेड. काय होलंय यांचंच कन्व्हर्जन? फॉसिल फ्यूल. ड्यू टू ट्रिमेंडस प्रेशर ऑफ द अर्थ लेअर अँड द हीट इनसाइड. हे जे अर्थचे लेअर आहेत, त्यांचा दाब पडून, वातावरणाचा दाब पडून त्याच्यावरती अफेक्ट कशाचा होणार आहे? हीटचा अफेक्ट व्हायला लागलेला आहे. अँड ऍज अ रिझल्ट फॉर्मेशन ऑफ फ्युल्स. कशा? लेंदी प्रोसेस आहे ही, भरपूर प्रमाण दिवस लागणार त्यांच्यासाठी बनायला फॉसिल फ्यूल. म्हणून आपल्याला कशाकडे जायचे? ग्रीन एनर्जीकडे जायचे आहे. का बर? ही लेंदी प्रोसेस आहे. ऍज दिस प्रोसेस डज नॉट टेक प्लेस इन अ शॉर्ट टाइम. ही कमी वेळासाठी आहे का? नाही, भरपूर दिवस लागतात, लाखो वर्ष लागायला लागल्यात. अँड डिपॉझिट्स ऑफ फॉसिल फ्युल्स आर लिमिटेड. म्हणून ह्यांच्यासाठी लिमिटेड आहेत. यांची मागणी जास्त आहे, पुरवठा कमी व्हायला लागलेला आहे. परत सांगितलं आता नॉन रिन्युएबल आणि कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी. आता हे जे पारंपरिक ऊर्जा स्त्रोत आणि अपारंपरिक, त्यालाच म्हणतोय आपण कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल. नॉन रिन्युएबल आणि रिन्युएबल. रिन्युएबल म्हणजे काय? नव्यानं निर्माण करता येणार. आता बायोगॅस आहे, बायोगॅस प्लांट आहे का नाही? का हसायला लागला? बरं काय झालंय? काही चेंज झालाय का माझ्यात, का तुमच्यात झालाय? माझ्यात मी दाढी केलोय म्हणून म्हणायला लागला का? कुठं? रोज होत नाही म्हणून तर सांगायला लागलं की. हा, लागते ते तयार व्हायला. मग तेच, पण मागणी किती आहे त्याची? मरणं रोजच मरतायत. रोज होत नाही, पण कमी प्रमाणात फुलालंय की मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. असो, जोकचा, विनोदाचा भाग सोडा आणि समोर लक्ष द्या. काय आलं का लक्षामध्ये? झालं का हसून? काय हसून? आता समोर लक्ष द्या. पुढे जे आहे, काय सांगायला लागलो मी? रिन्युएबल आणि नॉन रिन्युएबल, कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल. आता जे नव्यानं निर्माण करता येत नाहीत, त्यालाच काय म्हणतोय आपण? पारंपरिक, पूर्वीपासून आहेत ते.
पेट्रोल आहे, डिझेल आहे, क्रूड ऑइल आहेत, नॅचरल गॅस आहे. हे कसे आहेत? पारंपरिक आहेत, पूर्वीपासून आहेत. आणि जे नव्यानं तयार करायला लागलोय त्याला काय म्हणतो आपण? अपारंपरिक. म्हणजेच काय? इथं काय म्हणतात? नॉन रिन्युएबल आहेत. आता जे तयार करता येणार आहेत त्याला काय म्हणतात आपण? दिस इज कॉल्ड ॲज रिन्युएबल. आणि कन्व्हेन्शनल. कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक नाही, अपारंपरिक. पारंपरिक म्हणजे काय? आमची परंपरा आहे म्हणतो बघा, फार वर्षापूर्वीची परंपरा, म्हणजे पारंपरिक, भरपूर दिवसापासून तयार व्हायला आहेत. काय झालं अंकिता हसायला? आता भरपूर झाला की जोक, माझा बक्कल जोक केलो की. हा, दुसऱ्याचा आहे. ठीक आहे, बरं ठीक आहे. आता आलो त्या जोक मधून बाहेर या बरं. आता माझा का करणार, कुणाचा करणार? बाहेर या. आलो का? आता पुढे काय सांगायला लागलो मी? हे जे नॉन कन्व्हेन्शनल, सॉरी कन्व्हेन्शनल आणि नॉन रिन्युएबल, नव्यानं निर्माण न करता येणारे आणि पारंपरिक स्त्रोत म्हणतोय आपण. कोणत्या स्त्रोतला? द सोर्सेस ऑफ एनर्जी. असे एनर्जीचे सोर्सेस आहेत, असे एनर्जीचे स्त्रोत आहेत. कसे आहेत? विच हॅव अक्युमुलेटेड. अक्युमुलेशन गेला का शब्द? कोण सांगते? व्हॉट इज द मिनिंग बाय? ह्याचं जे अर्थ आहे अक्युमुलेशन, ACCUMULATI. अक्युमुलेटेड म्हणजे काय? अक्युमुलेटेड माहित नाही कोणाला? अवघड आहे बघा. हा, ऑनलाईनची मंडळी ह्या शब्दामध्येच आहे. अक्युमुलेटेड म्हणजे काय? आतमध्ये आच्छादने, अक्युमुलेशन होणे, ब्युरिडेच गाडणे, आतमध्ये काय? साठवणे. येतं का लक्षामध्ये? त्याला अक्युमुलेशन म्हणतो. या नेचर मध्ये काय आहेत? ते प्रविष्ट आहेत, गाडले गेलेले आहेत, साठवले गेलेले आहेत. इन नेचर ओव्हर अ व्हेरी लॉंग पिरियड, भरपूर दिवसापूर्वी. अँड कॅन नॉट बी क्विकली रिप्लेस, त्यांना रिप्लेस करू शकत नाही लगेच. ती प्रोसेस लेंदी आहे, इन अ शॉर्ट टाइम मध्ये ती होत नाही. म्हणून अशा कशा आहेत? परत ते रिप्लेस्ड व्हेन एक्झॉस्टेड. ते जर एकदा नष्ट झाले, एक्झॉस्टेड झाले, तर आपण परत ते निर्माण करू शकत नाही. म्हणून त्यांना काय म्हणलेलं आहे? नॉन रिन्युएबल ऑर कन्व्हेन्शनल. पारंपरिक आणि नव्याने निर्माण न करता येणारे हे ऊर्जा स्त्रोत आहेत. नंतर लिहून घ्या डेफिनेशन. पुढे जाऊया. आलं का लक्षामध्ये? मग फॉर एक्झाम्पल कोणते कोणते त्यांचे एक्झाम्पल? पेट्रोल आहे, डिझेल आहे, क्रूड ऑइल आहेत, जेवढे काही फॉसिल फ्युल्स आहेत, नॅचरल गॅस आहे, ते सगळे काय? ते नॉन. क्रूड ऑइल, ऑइल राहत नाही, लुब्रिकंट्स वगैरे. रॉकेल केरोसिन म्हणतो आपण त्याला, केरोसिन सुद्धा त्याच्यात. मग त्याच्या क्रूड ऑइल पासूनच त्याचं काय केलं? तो कच्चं तेल आहे, त्याला क्रूड ऑइल म्हणतो. मग ह्या कच्च्या तेलापासूनच मग आपण पेट्रोल त्याच्यावरती, आता खाणीमधून लगेच पेट्रोल येत नाही, ते क्रूड ऑइल येते त्याच्या, मग त्याच्यावरती प्रोसेस करून. हसणं बंद करा रे बाबांनो, आता भरपूर झाला की जोक. आता मीच विचारतो तुम्हाला, काय झालं येऊन? काय झालं बरं सांगा बरं, काय झालंय? हा, आता मार खाता बघा. आता ह्याचा वापर करीन आता छडीचा. मग याचे एक्झाम्पल काय? पेट्रोल आहे, डिझेल आहे, क्रूड ऑइल आहेत, नॅचरल गॅस आहे. पुढे जे आहे याच्या पुढचं घेतो आता. आता हे कशापासून बनायला लागल्यात? विघटन होऊन, आतमध्ये काय? डिकम्पोजिशन होऊन ते भरपूर दिवस लागणार, हेच सांगितलं याच्यात. प्लांट आणि अॅनिमल ब्युरिड होतात, गाडले जातात, आणि मिलियन्स ऑफ इयर्स अगो, फार वर्षापूर्वी ते तयार होऊन बसलेले खाली, आणि त्यांची साठी लिमिटेड आहेत. म्हणूनच आपल्याला काय? नवीन एनर्जीची गरज आहे. परत नॉन रिन्युएबल और कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी, हे जे मग त्याच्यामध्ये कोळसा आला, कोल, दगडी कोळसा. पुढे जे आहे याच्यामध्ये पेट्रोलियम आले सगळे. हा, पेट्रोल डिझेल अगोदर असंच असतंय. पेट्रोल डिझेल कच्च्या तेलामध्ये असतं, मग त्याच्यावरती प्रोसेस करून डिझेल, पेट्रोल हे फ्लेमेबल ऑइल तयार केले जातात. नॅचरल गॅस हे सुद्धा जमिनीच्या आतमध्ये आहे, कोणत्या गॅसियस स्टेट मध्ये असलेला? त्या प्राण्यांच्या शरीरामधला. आता बातचीत नको रे, छडी घेऊन येतो बघा आता. हा, फॅक्टरी होय, बॉम्बे हायचे, परळ, मुंबईला आहे ते, समुद्रामध्ये. हा, आता याच्या पुढे जे आहे
पाण्याच्या खाली असणार ते काय लगेच इथल्या थरात आहे का? कितीतरी खोलवरती येते फॉसिल फ्युल. पाण्याच्या खाली खाण येतात त्याच्या. बोर कसा पाडतो आपण? हा, मग त्याच्यावरही समुद्र नंतर झालेत की लाखो वर्षापूर्वी. आता तळ आहे एखादी, मग तिथं काय झालं, सगळीकडून खोदकाम केलं आणि तळ बनवलं. मग त्याच्या खाली काही असणार आहे का नाही त्याच्या अगोदरच्या पूर्वी फार वर्षापूर्वी? अरे मैत्री शांत बस. आता पुढे सांगते थर्मल. आता मी कोळसा कशासाठी सांगितलो, की आपले थर्मल पॉवर प्लांट आहेत त्याच्यासाठी मेन सोर्सच काय आहे? हा कोल आहे, कोळसा आहे. म्हणजे कोळसा कशापासून बनेला आहे? कन्व्हेन्शनल आहे, पारंपरिक आहे आणि नॉन रिन्युएबल आहे. म्हणून जिथं कोळसा उपलब्ध होतोय त्याच्या शेजारी किंवा त्या त्या एरियामध्ये हे तयार केलेलं आहे औष्णिक विद्युत केंद्र, थर्मल पॉवर प्लांट जो असतो तिथं तो तयार केलेला असतो. आता पुढे ह्याचे जे काही इफेक्ट आहेत आपण पाहिलं की तयार कसा होतो. आता ह्याची जी लिमिटेशन आहेत ते आता पाहूया आपण. आता फॉसिल फ्युलचं पहिलं जे इम्पॅक्ट आहे, पहिला जो ड्रॉबॅक्स आहे, पहिले जे त्रुटी येतात काय? पोल्युशन आहे मोठ्या प्रमाणावरती. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती काय होऊ लागले? कोळसा जळायला लागलाय. आता मार खाता बघा रे पवार, उग मार खाऊ नका. आता आता ज्या वेळेस काय व्हायला लागलेला, कोळसा जळायला लागलाय, काय होईल तिथं? कोळसा म्हणजे काय आहे? आपण केमिकल रिएक्शन मध्ये सुद्धा पाहिलेलं होतं बघा. हा कोळसा आहे. कोळसा म्हणजे कार्बन आहे. कार्बनचं एक संयुग आहे, ते कार्बनिक संयुग आहे, कार्बन कंपाऊंड आहे. मग मेन कार्बन कंटेंट त्याच्यामधला मेन कंपोनंट आहे. प्लस काय होईल? तो जळायला लागलाय म्हणजे काय होईल? ऑक्सिजनच्या मदतीनं जळणार आहे. जळणार आहे का नाही? बर्निंग होईल त्याची, हा हिट. आणि काय तयार होईल? CO2. ही प्रोसिजर कोणती आहे? CO2 गॅस रिलीज होईल. एकापासून दोघापासून काय व्हायला लागलेले आहेत? एक बनायला लागलेला आहे, आहेत का नाही? इथं एक आहे ए प्लस बी, काय व्हायला लागले आहेत? ए बी. दोघ जण बाजूला आहेत, दोघाचे चाराचे काय म्हणतो आपण, हे वेगवेगळे आहेत. त्यांचं काय व्हायला लागलंय? एकत्र यायला लागलेले आहेत, आहे का नाही? म्हणजे आपण कोणती रिॲक्शन म्हणतो, कोणत्या रिॲक्शनची टाईप आहे? हा, कंबाईन व्हायला लागल्यात, कॉम्बिनेशन. आता डिकम्पोजिशन म्हणजे वेगवेगळे होते, आहे का नाही? NaCl असेल, Na वेगळा हुगलेला आहे, Cl वेगळा हुगलेला आहे. H2 प्लस O2. आपण त्याचे बरेचसे उदाहरण घेतो. मग ही जी काय व्हायला लागलंय? कॉम्बिनेशन व्हायला लागलंय, त्याच्याद्वारे CO2 तयार व्हायला लागलेला आहे. आपण केमिकल रिॲक्शन मध्ये उगा लक्षात घ्या, टाइप्स केमिकल रिॲक्शनचे येत आहेत ओळख. आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, किंवा त्याच्यापैकी काही येऊ शकते. आपण सांगितलंय मोठ्या प्रमाणावर तिथं कोळसा आणि ऑक्सिजनचं ज्वलन व्हायला लागलेलं आहे ऑक्सिजनच्या मदतीनं. मग काय तयार होईल? कार्बन डायऑक्साईड. परत अजून पुढे ह्याच्यामधून जे मोठ्या प्रमाणावरती नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, SO2, CO2 आणि NO हे पॉइझनस गॅसेस तयार होतील मोठ्या प्रमाणावरती. आणि या हवेचं पोल्युशन होणार, डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन. हे हवेचं जे कंपोनंट्स होते, आता हवेमध्ये काय आहेत? ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे आणि इनर्ट गॅसेस आहेत. झेनॉन आहे, क्रिप्टॉन आहे, रेडॉन आहे. फार कमी प्रोपोर्शन मध्ये, अतिशय कमी प्रमाण आहे त्याचं. रेशिओ जर पाहिला आपण 78% टोटल पर्सेंटेज त्याचं जे आहे पूर्ण 100%पैकी 78% काय आपला नायट्रोजन आहे. परत कार्बन डायऑक्साईड आहे, ऑक्सिजन आहे. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचं बॅलन्स काय होतील? ढळेल बॅलन्स. नायट्रोजनचं काय तिथं अस्तित्व कमी होईल त्या एरियामध्ये, एअर पोल्युशन झाल्यामुळे काय होईल? डिस्टर्ब होईल. होणार आहे का नाही? आता आपण काय केलोय बघा तर त्याच्याकडे. झोप लागतं का नाही? आता मलाच वेळात काढला आले. का बरं झोपायला लागल्यात का? तुलाच हसायला लागल्यात काय की? उग झोपायला लागलास, थांब तुझ्यावर पाणी घालतो. पाणी बी नाही. पाणी आणून ठेवा रे उद्या. नाही काम, काय काम करा माहिती आहे का? ते हे असते बघा पिचकारी, इथून मी भरतो असं करून लगेच घेऊन ये. आहे का तुझ्याकडे? हा ना.
हा असो असो. हा बर, झोपू नको बघ आता. हा तर छडीच घेतो. हा चल लक्ष दे. एक तर उशीर झालाय आणि त्याच्यात तू झोपायला लागलास. आता पुढे ये, शांत बस. काय व्हायला लागलेलं आहे, हे कोळसा जळल्यामुळं मोठ्या प्रमाणात हवेचं जे कॉन्स्टंट एलिमेंट आहेत, घटक मूलद्रव्यात डिस्टर्ब व्हायला लागले आहेत, बॅलन्स त्यांचं ढळायला लागलेला आहे एअर पोल्युशन मुळे. व्हायला लागलंय का नाही? आणि कार्बन डायऑक्साईडचं जास्त प्रमाण झाल्यामुळे हीट वाढेल आणि हे जे काही ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आहे भेडसावायला लागेल आणि इथलं जे इन्व्हायरमेंट आहे धोक्यामध्ये येईल. मग परत हे झालं पोल्युशन. पहिला इफेक्ट काय होईल याचा, हार्मफुल पोल्युशन होणार आहे मोठ्या प्रमाणावरती, हवेचं प्रदूषण. का बर? तर थर्मल पॉवर प्लांटच्या मधून निघणारे, थ्रू द थर्मल पॉवर प्लांट व्हेरियस पॉइझनस गॅसेस आर रिलीज्ड इन द इन्व्हायरमेंट इन द एअर अँड दे मिक्स अप विथ एअर. एअरच्या कॉन्स्टंट एलिमेंट मध्ये मिसळणार आहेत आणि दे आर हार्मफुल फॉर ऑल ह्युमन बिंग्स. सगळे लिव्हिंग थिंग साठी ते काय धोकादायकच आहे. आता पुढे सांगितलेलं आहे, हे जे पोल्युशन व्हायला लागलंय धुरामुळे, बरं धुराच्या सोबत एवढंच व्हायला का, सूट पार्टिकल सुद्धा येतील बघा. आता गावाच्या शेजारी ऊसाची जर शेती असेल तिथं काय झालेलं आहे, मोठ्या प्रमाणावरती पाचट वगैरे लावून देतात ते शिल्लक राहिलेलं. मग काय होणार आहे, त्याच्यामधून धूर तर निघणारच आहे, पण काही जे कण आहेत डस्ट धुळीचे ते सुद्धा त्याच्यामधून काळ बघा, जिथं पाचट झालेला आहे लावून दिलेला आहे मोठ्या प्रमाणात ऊसाच्या शेतीमध्ये. गावामध्ये येते बघा, गावाच्या शेजारीचं शेती असेल ते सूट पार्टिकल्स काय होतात, सूट पार्टिकल्स म्हणजेच काय, ते कार्बन डायऑक्साईडच सॉलिड फॉर्म आहे ते येत आहेत. आणि त्याच्यामुळे सुद्धा काय होईल, इथं एअरचा बॅलन्स बिघडेल आणि जे आपण ब्रिदिंग करणार आहोत, श्वास इनहेलेशन करणार आहोत, आपण आतमध्ये श्वास घेणार आहोत, श्वसना वाटे आपल्या शरीरामध्ये जातील, लंग्सला त्याचा त्रास होईल, डिफिकल्टी इन ब्रिदिंग, असे बरेचसे श्वसनाचे आजार, दे आर हार्मफुल फॉर रिस्पायरेटरी ट्रॅक असेल, आपल्या रिस्पायरेटरी सिस्टीम साठी सुद्धा ते धोकादायक आहेत, हे सांगितलेलं आहे. पुढे हा झाला पहिला. दुसरा आहे ग्लोबल वॉर्मिंगचा. कार्बन डायऑक्साईडचं प्रपोर्शन वाढलं, नायट्रोजन ऑक्साईडचं वाढलं, सल्फर डायऑक्साईडचं वाढलं आणि इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात एक्सेसिव्ह हीट, त्या धुरामध्ये सुद्धा हीटचं प्रपोर्शन राहणार आहे का नाही? आणि इथलं जे टेम्परेचर आहे काय होईल, अतिशय हॉट होईल आणि तापमान वाढ होईल. आणि ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ व्हायला लागले आणि त्याच्यामुळं ऍटमॉस्फिअरचे जे लेअर होते त्याच्यापैकी पहिला लेअर होता स्ट्रॅटोस्फिअर आणि ट्रोपोस्फिअर. द बिटवीन टू लेअर देर इज अ ओझोनचा लेअर एक आहे तिथं. ओझोन, ओझोन म्हणजे काय, परीक्षेमध्ये दिलं होतं वाटतं. ओझोन हा कसला आहे, ट्राय ऍटोमिक स्टेट मध्ये O3 त्याचा फॉर्म्युला आहे. परीक्षेमध्ये दिलं होतं बघा काय तर, ऑड वर्ड्स किंवा तुम्हाला होतं का मराठीवाल्याला होतं की, तर समोर लक्ष द्या रे. हे जे ग्लोबल वॉर्मिंग व्हायला, जागतिक तापमान वाढ, ही पूर्ण जगाची समस्या आहे. त्यावेळेला काय होईल, हे जे तापमान वाढल्यामुळं हे इनर्ट, ही जी गॅसेस आहेत पॉइझनस वातावरणात मिक्सअप होतील आणि ओझोनच्या जे लेअर आहे, ओझोनचा लेअर काय काम करायला लागलेला आहे, ओझोन लेअर इज अ प्रोटेक्टिव्ह शिल्ड ऑफ आवर अर्थ, आवर इन्व्हायरमेंट. या इन्व्हायरमेंटचा तो सुरक्षा कवच आहे. ज्या पद्धतीने ढालाय का नाही त्या पद्धतीने काय होईल, अशा पद्धतीचा लेअर आहे आपला. हा जो लेअर आहे हिचा अर्थचा क्रस्ट आहे, अर्थचा सरफेस आहे. परत इथं काय आहे, पहिला लेअर आपला स्ट्रॅटोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर आहे. पुढे जो आहे आपला इथं ह्या ट्रोपोस्फिअर आहे. आता इथं जो एक लेअर आहे हा आहे आपला ओझोनचा लेअर आहे, हा O3, ओझोन, OZONE. या ओझोनच्या लेअरचं काम आहे, जे अल्ट्राव्हायलेट रेज विच आर कमिंग फ्रॉम द सन दे आर रिफ्लेक्टेड इन इन्व्हायरमेंट. हे जे अल्ट्राव्हायलेट रे, अतिनील किरण यायला लागल्यात कुठून, सूर्यापासून, मग हे काय होतील, असं काय व्हायला लागल्यात, रिफ्लेक्ट व्हायला लागल्यात. हे रिफ्लेक्ट व्हायला लागल्यात, असे जायला लागल्यात परत परत. कशामुळं, एक शिल्ड आहे, एक कवच आहे, कव्हरिंग आहे, लेअर आहे. आणि ह्याला जर या खालून काय व्हायला लागले आर्टच्या, हे सगळे CO2 आहे, NO आहे, SO2 आहे, हे काय करायला लागले, त्याला तापमान वाढल्यामुळं त्याला होल पाडतील, हे रिलीज व्हायला. आता गॅसेसची प्रॉपर्टी काय, ज्याप्रमाणे आपण पाहिलेलं आहे सबस्टन्सच्या प्रॉपर्टी 5वी 6वीलाच आहे, ते फ्लुइडिटी आहे,
फ्लुइडिटी म्हणजे प्रवाहीपणा. जिकडे वाट भेटेल तिकडे जे फ्लुइड आहेत प्रवाही होतील. काय म्हणतो आपण, उतारानं काय होईल, त्यांचा प्रवास चालू होईल, घरंगळत जातील. त्या पद्धतीने गॅस सुद्धा काय असणार आहे त्या कंटेनर मध्ये. गॅसची टाकी जर आपण पाहिलं ते काय असणार आहे, जरी ती रिकामी होत आली पाण्याप्रमाणे, किंवा आता गॅसची प्रॉपर्टीज पाहिले आपण सुरुवातीला, सॉलिड मध्ये काय असणार आहे, सॉलिड गॅसियस आणि आठवीला झालेला बघा, त्याला व्हॉल्यूम आणि शेप साईज हे पाहिलेला आहे. गॅसियस स्टेट जी आहे ना, त्याला काय असणार आहे, शेप राहणार नाही पण व्हॉल्यूम असेल, आकारमान आहे त्या टाकीचं जे व्हॉल्यूम आहे त्याचं रिसिव्ह करणार आहे त्यानं. पूर्ण टाकी थोडा जरी गॅस बुडाला असला, आता हे गॅस 1 किलो गॅस आहे, पूर्ण टाकी आहे, हे 1 किलो गॅस आहे, 1 किलोग्रामच गॅस आहे आपला, 14 किलोची जी टाकी आहे 1 किलोग्राम. ती टाकी असताना फक्त काही असं ज्या पद्धतीनं पाणी बुडाला राहणार आहे, कमी झाल्यामुळे 1 लिटर पाणी, तसं राहत नाही ते. का बर, ते व्हॉल्यूम जे आहे त्याला आहे, पण शेप आहे का नाही. ह्या कंटेनरचा शेप, त्याची डेन्सिटी कमी होईल आणि ह्याची गॅसची जी मॉलिक्युल आहेत इकडे सुद्धा येणार आहेत, असं पार कोंकडी असं एकच. आणि पूर्ण भरलेली टाकी असेल तर ते काय असं क्राऊडेड गोळा होतील एका जागीच. असं अर्धा किलो जरी असला तरी पूर्ण टाकी कव्हर करणार ते, पण कसं डेन्सिटी कमी, असं रेअरिटी करता, तुरळक तुरळक त्याची मॉलिक्युल या कोपऱ्याला जातील गॅसचे मॉलिक्युल. मग या पद्धतीने काय होतील, हे जे गॅस आहेत हे रिलीज व्हायलाच बघतील, त्यांची प्रॉपर्टीज आहे. ड्यू टू दिस प्रॉपर्टी ऑफ गॅसेस दे आर रिलीज्ड, त्यांची रिलीज होण्याची, रिलॅक्सेशनची प्रॉपर्टी आहे त्यांची. मग ते प्रयत्न करतील आणि याला काय होतील, होल पाडण्याचं काम, याला छिद्र पाडण्याचं काम. आणि एकदा जर छिद्र पडलं तर काय होतील, हे अल्ट्रा व्हायलेट रे, हे जी युव्ही रे आहेत डायरेक्ट अर्थच्या पृष्ठवर मारा करतील आणि इथलं काही शिल्लक राहणार नाही. का बर, ते एवढे अतिनील किरण आहेत. मग ही जमीन इनफर्टाईल होईल, लँड काय होईल, सगळी नापीक होईल जमीन, मायक्रोब्स राहणार नाहीत त्याच्यामधले, छोटे छोटे जीव मरून जातील, आपली त्वचा करपेल, प्लांट्स करपून जातील, म्हणजे एवढे हार्मफुल आहेत. आणि हे ओझोन लेअर कशामुळे आहे शिल्लक, आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये जे काही गॅसेसचं प्रोपोर्शन आहे व्यवस्थित आहे म्हणून, आणि ते आता ढळायला लागलेलं आहे. आणि अजून काही दिवसानं ती समस्या जर आपण वेळीच अवेअर झालो नाही, अवेअरनेस जागृत झालं नाही, तर काय होणार आहे, ती समस्या येणारच आहे आपल्या पुढे भविष्यामध्ये. म्हणून आपण काय, ग्रीन एनर्जीकडे जायची आहे, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, हे हरित ऊर्जेकडे जायचे आहे. ह्याच्यामुळे कोल असेल, आता थर्मल पॉवर प्लांट पाहिला आपण, पण ह्याच्यासाठी जो वापरला जाणारा कोळसा आहे याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हार्मफुल गॅसेस रिलीज व्हायला लागल्यात आणि आपल्या एन्व्हायरमेंटला ते कसे आहेत, धोकादायक आहेत, याचा त्रासच आहे. म्हणून आपण ते कमी करायचे, वापरायचं. आणि सोलार पॅनल असेल, तासभरच हसा बघा आता, अरे झोपू नको रे बाबा. हा, डोळा का बरं लागलाय, जेवण जास्त करलायस का तू, टायमिंग झोपायचा का म्हणतो तुमचा एवढा. अरे संध्याकाळी अभ्यास कमी करा रे बाबांनो, आलं का लक्षामध्ये, लवकर झोपा आणि लवकर जागे व्हा. सकाळी लवकर, सकाळचा अभ्यास लक्षात राहतोय. हाय मेहत्रे, तुम्ही झोपलास का, झोपत नाही त्यानं, त्यानं चप्पल आहे, चंचल आहे. चप्पल म्हणजे चप्पल आहे, चप्पल नाही. तुम्ही चुकीचा अर्थ काढायला बघा. चप्पल म्हणजे काय, चप्पल, चप्पल नाही, असं डबल प आहे. असो, मग हे जे काय हार्मफुल गॅसेस रिलीज व्हायला लागल्यात कशामुळे, या कोळसा जळल्यामुळे. म्हणजे थर्मल पॉवर प्लांट आपल्या ह्युमन बिंग साठी कसे आहेत, हार्मफुल आहेत, धोकादायक आहेत, एवढंच सांगायचं होतं मला. हे काय झालं, दुसरं ग्लोबल वॉर्मिंग. पहिला पॉईंट काय सांगचाल, पोल्युशन सांगचाल. दुसरा ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ व्हायला लागली आहे आणि हे जे पॉयझनस गॅसेस आहेत सगळीकडे येतील आणि ओझोनचा लेअर काय होईल, वीक होईल, त्याला छिद्र पडेल आणि अल्ट्राव्हायलेट रेज विच आर कमिंग फ्रॉम द सन दे आर डायरेक्टली अटॅक ऑन अर्थ सरफेस. इथं काय होतील, डायरेक्ट अटॅक करतील आणि आपल्या पृथ्वीला काय करतील, सगळी पृथ्वी नाश पावेल, नापिकी वाढेल, प्राणी, छोटे छोटे सूक्ष्मजीव राहणार नाहीत. येतं का लक्षामध्ये. पुढचा जो इफेक्ट आहे याचाच हे सांगितले बघा. हे जे आहेत काय व्हायला लागले आहेत, हे बघा लेअर आहेत, इथंच दिलेला आहे, हे आपल्या अर्थचा सरफेस आहे, हे अर्थ आहे. मग इथं जे लेअर आहे हे बघा, हे ओझोनचा लेअर आहे. काय व्हायला लागल्यात, हे अल्ट्राव्हायलेट रे जे आहेत धडकायला लागल्यात आणि रिफ्लेक्ट व्हायला लागल्यात, परत जायला लागल्यात का रे, आणि त्याच्यामुळे आपलं संरक्षण व्हायला लागले, प्रोटेक्टिव्ह शिल्ड म्हणून ते वर्क करायला लागलेलं आहे. अशा पद्धतीनं. आणि हे जे आतमध्ये जर आले
का आपल्याला विघातक परिणाम याच्यावरती होणार. हे बघा आतमधून काय होलेलं आहे, मोठ्या प्रमाणावरती कार्बन डायऑक्साईड, मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड इथून रिलीज व्हायला लागला आणि त्याचाच इम्पॅक्ट हे छिद्र जर पडलं आतमध्ये येणार बघा इथून पडल्यासारखं दिसायला लागलेला आहे. अशी सदृश्य परिस्थिती हे म्हणतात बघा. आता ते कोणा झोपायला लागले, कमाल आहे बघा तुमची, नाटकं करू नका आता. आता पुढचा जो आहे काय आहे, आता सांगितले होल इन द ओझोन लेअर. ओझोनला छिद्र जर पडलं तर काय होईल, त्याचा अतिशय धोकादायक परिणाम. पॉइंट मुद्दे सुद्धा लिहा याच्यामध्ये. याच्यामध्ये काय प्रश्न जर आला तुम्हाला, हार्मफुल इफेक्ट ऑफ थर्मल पॉवर प्लांट किंवा प्रॉब्लेम्स, समस्या काय थर्मल पॉवर प्लांटच्या, पोल्युशन आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे, ओझोनच्या लेअरला छिद्र पडायला लागले, अशी छोटी छोटी पॉइंट तयार करा. पुढचा आहे ऍसिड रेन. घेतो रे बाबा, उद्याच घेतो, लक्षात आलं 5 मिनिटात. ऍसिड रेन, ऍसिड रेन माहिती आम्ल वर्ष झालेला आहे, हा सुद्धा पॉइंट. काय होतंय या इन्व्हायरमेंट मध्ये, हे जे कार्बन मोनॉक्साईड आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे, ह्याची रिएक्शन कुठं होणार आहे, हे रिलीज होत असताना इथं एक वॉटर सायकल आहे का नाही. इथं काय कंटिन्युअस चालूच आहे, कोणतं काम, जलचक्राचं. इव्हापोरेशन, कंडेन्सेशन अँड रेनफॉल गो ऑन इन अ कंटिन्युअस सायकल. काय कंटिन्युअस सायकल चालूच आहे त्याची जलचक्र. पाणी काय व्हायला लागलंय समुद्रातलं, वरी जायला लागलंय बाष्पीभवनाच्या माध्यमातून, तिथं कंडेन्स व्हायला लागलेला आहे. परत रेनफॉल यायला लागलाय, अजून तेच पाणी सोर्स मध्ये जायला लागलेलं आहे वॉटर बॉडीच्या, आणि तिथून ते परत काय व्हायला अजून इव्हापोरेशन. आणि इव्हापोरेशन होताना त्यांची प्रोसेस, जे वॉटर वेपर आहेत दे आर डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ, हे जे वॉटर वेपर आहेत खाली येणारे त्यांचा आणि कोणाचा कॉन्टॅक्ट ठेवलेला आहे, हे आपल्या प्रदूषकाचा. हे जे काही पॅथोजिन्स म्हणजे रोगवाहक म्हणतो, पण इथं आपण काय पकडायचे आहे, हे जे काही कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्यूल आहेत, परत नायट्रोजन ऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, त्यांचं आणि या ऍसिड काय म्हणतो आपण वॉटर वेपरचं कनेक्शन होईल, केमिकल रिएक्शन होईल, आणि त्याच्यापासून H2SO4, HNO3, नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल, जे की कसलं आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, धोकादायक आहे, तीव्र आहे, हार्ड आहे. कॉन्सन्ट्रेशन कधी सहत आहे. आणि ते जर काय जमिनीवरती पडलं किंवा एखाद्या इमारतीवरती पडलं, मग त्याचं उदाहरण ताजमहलचं आहे बघा. ताजमहलवरती त्याचा इम्पॅक्ट व्हायला, संगमरवर दगडा कॅल्शियम कार्बोनेट आहे, त्याच्यावरती कुणाची रिएक्शन व्हायला लागल्या, या H2SO4 ची, ऍसिड रेनची. आणि त्याचा इम्पॅक्ट कशामध्ये व्हायला लागलाय, ते संगमरवर काय होईल, त्याला काय होईल, कलर जायला लागलाय, खळगे पडायला लागल्या, त्याच्यावरती धब्बे पडायला लागल्यात. असा होता अगोदरचा ताजमहल, आणि ऍसिड रेन मुळे काय व्हायला असा झालेला आहे का नाही. ऍसिड रेन मुळे त्याच्यावरती काय आलं, कॅल्शियम कार्बोनेटचा एक संगमरवर, मग त्याची रिएक्शन होईल. स्वयंपाकघरातल्या फरशा बघा, ऑक्झॅलिक ऍसिड असेल, सायट्रिक ऍसिड असेल, त्याच्यावरले काय खवले उडतात, कशामुळं, रिएक्शन होते त्याच्यामुळे. तसं इथं सुद्धा काय व्हायला लागलेली आहे, रिएक्शन व्हायला लागलेली आहे. हा त्याचा काय इफेक्ट आहे ऍसिड रेनचा, लक्षात घ्यायचे आहे. आता पुढे आहे, व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ फॉसिल फ्यूल. हे जे डिसएडव्हान्टेजेस म्हणजे लक्ष आहे, मी चेक केलो लक्ष आहे का नाही ते. डिसएडव्हान्टेजेस काय काय आहेत, सोपा प्रश्न आहे. आता मी सांगितलं डिसएडव्हान्टेजेस होते की, पोल्युशन आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे, तेच सांगायचे. परत अजून एक प्रश्न आहे, वाय आर वी लुकिंग ऍट अल्टरनेट सोर्सेस ऑफ एनर्जी. थर्मल पॉवर प्लांटची माहिती घेतली आपण, पण त्याला अल्टरनेट काय द्यायला लागलेलो आहे. आता एखादी टीम आहे खो खोची, कबड्डीची समजा, आता काय करतोय आपण, अल्टरनेट ठेवतोय, त्याला पर्याय ठेवतोय. एक कॅप्टन आहे, मस्तपैकी खेळायला लागलाय, पण कदाचित त्याला जर इंजुरी झाली, त्याच्यावरतीच मॅच आहे, आणि त्याला इंजुरी झाल्यावर सगळी मॅच पारड जड होणार का प्रतिस्पर्धी टीमचं. मग आपण काय करतोय, त्याला एक अल्टरनेट राहावं, त्याला एक पर्याय राहावा म्हणून अजून एक त्याच्या सारखाच ऑलराऊंडर असेल किंवा एक खेळाडू आपल्या टीम मध्ये राखीव का होईना एक्स्ट्रा घेतोच. ज्यावेळेस त्याला जर जखम झाली त्याच्याच ठिकाणी ती रिप्लेस होईल, ती जागा भरून काढेल. अशा पद्धतीने आपण हे जे डिसएडव्हान्टेजेस आहेत कुणाचे, या फॉसिल फ्युलचे, हे जे काय कोल आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, नॅचरल गॅस आहे, त्याच्यापासून डिसएडव्हान्टेजेस आहेत, म्हणूनच आपण त्याला अल्टरनेट द्यायला लागलो, तोटा आहे त्याच्यापासून. मग हे जे आपण ग्रीन एनर्जीकडे जायला लागले, त्याचा आन्सर काय, फॉसिल फ्युल्स दॅट आर ट्रॅडिशनल यूज, पूर्वीपासून वापरत आहोत ते काय आहेत, सोर्स ऑफ एनर्जी एव्हरीवेअर आर नॉन रिन्युएबल, ते कुठेही काय रिन्यू होत नाहीत, नव्या निर्माण लगेच करता येत नाहीत आपल्याला, ह्याचं फॅक्टरी नाही.
पुढे सांगते दे आर लिमिटेड इन अमाऊंट, कमी प्रमाणात आहेत, मर्यादित आहेत. वन्स एक्झॉस्टेड, एकदाच का संपले, दे वोंट बी अवेलेबल अगेन, आपली जरी इच्छा असली तरी आपण ते निर्माण करू शकत नाही. भरपूर आपल्याला पेट्रोल लागावं लागलं वाटलं, पण ते तयार होणार आहे का? नाही. म्हणून आपण धस देअर इज अ नीड टू लुक फॉर अल्टरनेट सोर्स ऑफ एनर्जी. त्याचे तोटे आहेत म्हणूनच आपण काय करायला लागलोय, त्याला अल्टरनेट, त्याच्या उणीवा आहेत, त्याचे तोटे आहेत भरपूर प्रमाणात, आणि त्याला आपण अल्टरनेट द्यायला लागलोय, चॉईस द्यायला लागलोय. त्याला एक रिप्लेस करण्यासाठी काय करता येईल आपण ते पाहायला लागलेलो आहेत. आलं का लक्षामध्ये? आता उद्या घेऊया न्यूक्लिअर पॉवर प्लांट, अणुभट्ट्या, उद्याच्या चॅप्टरला. आलं का लक्षामध्ये? आता तुम्ही काम करायचे, मी विचारणार आहे उद्या, डिग्रेडेशन ऑफ एनर्जी, एनर्जीची डेफिनेशन दिलोय, सुरुवातीची डिग्रेडेशन दिलोय, ते 2 पॉइंट पाठ करा. उद्या सुट्टी आहे, सगळ्याच क्लासला उद्या सुट्टी. कोणत्या? मॅथचा घेणार का? चालतंय. इंग्लिशचा सगळ्यांना आहे, मूर्खा, मला माहिती नव्हतं. मॅथचा आहे म्हण क्लास, आणि इंग्लिशच्याला सुट्टी, सायन्सच्याला सुट्टी. ठीक आहे, चला सगळ्यांना बाय. हसून घ्या, हे मूर्ख आहेत.